Let's start the material problem where we are going to use FIFO आणि LIFO मेथड. तर पहिला आपण हे प्रॉब्लेममध्ये FIFO मेथड वापरणार आहे, यानी की फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. ह्या प्रॉब्लेममध्ये आपण कसं परचेस केले आणि कसं सेल करणार आहे आणि त्या हिशोबानं आपलं बॅलन्स किती राहते आणि परचेस करताना आपण किती क्वांटिटी परचेस करतो, त्याचं रेट काय आहे आणि कुठली क्वांटिटी आपण सेल करतो त्यामधून. म्हणजे आता FIFO मेथड असेल तर आपण फर्स्ट जी परचेस केले त्या फर्स्ट जी परचेस केलेलं आहे ते फर्स्ट इन केलेलं आहे तेच फर्स्ट आउट करतो. म्हणजे जी पहिलं परचेस केलेलं आहे ते पहिलं आपण विकून टाकतो. आणि सो लेट स्टार्ट विथ द प्रॉब्लेम. तर 1 जानेवारीला परचेस आहे 1000 युनिट्स आणि प्राईस आहे 10 रुपीज. तर ही या ध्यानात ठेवा, ही परचेस आहे, बॅलन्स नाही आहे या ओपनिंग स्टॉक नाही आहे. हे जर इथं ओपनिंग स्टॉक असतं तर आपण डायरेक्ट बॅलन्समध्ये घेतलं असतं, पण हे परचेस असल्यामुळं आपण डायरेक्ट ह्या रिसीटमध्ये घ्यायचं. रिसीट यानी की परचेस, इश्यू यानी की सेल्स. तर इथं आपल्याला जर रिसीट नंबर असली तर GRN नंबर, गुड रिसीट नंबर म्हणून आपण इथं टाकणार. सेल रिसीट असली तर सेल रिसीट म्हणून इथं टाकणार. तर इथं पहिलं 1 जानेवारीला आपली परचेस क्वांटिटी किती आहे 1000 युनिट्स आणि रेट काय आहे 10. त्या हिशोबानं आपलं अमाऊंट आहे 10,000 युनिट. आता ह्या तारखेला परत कोणताही सेल नाही आहे म्हणून हे डायरेक्ट अमाऊंट आपण बॅलन्समध्ये घेऊन जातो आहे आणि 1000 × 10,000 अमाऊंट आपली बॅलन्समध्ये आहे. नेक्स्ट आपण 4 तारीख आहे, परचेज आहे, अगेन 150 युनिट आहे 12, पण इथं रेट वेगळा आहे 12 रुपीज. तर 4 तारखेला 150 युनिट आपण परचेस केले 12 रुपयानं 1800 होते. अगेन इथं कोणतंही सेल नाही आहे म्हणून आपण हे डायरेक्ट बॅलन्समध्ये घेतो आहे. पण इथं बॅलन्समध्ये घेत असताना इकडं लक्ष द्यायचं की आपण पहिला 1000 युनिट जी 1 तारखेचं आहे ते कॅरी डाऊन करायचं आणि नंतर मग 4 तारखेचं बॅलन्स घ्यायचं. तर टोटल बॅलन्स आपला काय असणार, 1 तारखेचं 1000 युनिट 10 रुपये 10,000 आणि 4 तारखेचं 150 युनिट 12 रुपये आणि 1800 बॅलन्स आपला असणार. नेक्स्ट आहे 5 तारखेची सेल 600 युनिट आहे. इथं रेट दिलेला नाही आहे आपल्याला, कारण आपण रेट कोणता मेथड आपण यूज करतो आहे त्या हिशोबानं आपण फिक्स करणार आहे. तर इथं आपण FIFO मेथड यूज करणार आहे. तर आपल्या FIFO मेथडमध्ये काय असते, फर्स्ट इन फर्स्ट आउट. तर पहिला जी परचेस केलेलं असते त्यातूनच पहिला सेल करायचं आहे. तर पहिला परचेस आपलं काय होतं 1000 युनिट आणि त्याचं रेट काय होतं 10 रुपये. मग आपल्याला ह्या 1000 युनिटमधनंच हे 600 युनिट विकायचे आहेत, सेल करायचं आहे. जी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 600 युनिटचं रेट असणार आहे 10 रुपये यानी की 6000 रुपये. आणि मग आता बॅलन्स किती राहतोय 1000मधनं तर आपण 600 देऊन टाकले तर राहिले किती 400 आणि रेट काय आहे 10 रुपये. तर आपला बॅलन्स किती होतोय 4000 रुपये. आणि नेक्स्ट जी परचेस केलं होतं 150 क्वांटिटीचं 12 रुपयाला 1800 म्हणून ते हाय तसंच आपण मेंटेन करतोय. तर 1000मधलं 400 राहिलं आणि बाकीची जी 4 तारखेला आपण परचेस केली होती 150 हाय तशीच राहिली. मग बॅलन्समध्ये आपल्या 400 आणि 150 येते. त्यानंतर अगेन आपण काय बघतोय 6 तारखेला परत परचेस केलेला आहे 100 युनिट 14 रुपयाला. तर 100 युनिट क्वांटिटी आहे 14 रुपये रेट आहे 1400 अमाऊंट होते. तर ह्या 6 तारखेला कोणताही सेल नाही आहे म्हणून आपण इथं काय घेणार नाही आहे, डायरेक्ट बॅलन्समध्ये येणार आहे. तर बॅलन्समध्ये आपलं पहिले 1 तारखेचं 400 युनिट राहिलेलं आहे 10 रुपये जेणे की 4000 रुपये होते. 4 जानेवारीला परचेस केलेलं 150 युनिट राहिलेलं आहे, जी रेट होतं 12 रुपये यानी की 1800 रुपये राहिलेले आहेत. आणि आता जे परचेस केले आपण 100 क्वांटिटी 14 रुपयेनं 1400 ते पण बॅलन्स राहिलेलं आहे. नेक्स्ट आहे 9 तारखेला. आता इथं मात्र सेल आहे, अगेन इथं प्राईस दिलेली नाही आहे कारण आपण FIFO मेथड वापरतो म्हणून जी पहिली क्वांटिटी असेल ती पहिला आपण विकणार. तर इथं 9 तारखेला आपण 500 विकणार आहे, पण पहिली क्वांटिटीमधलं आपलं किती बॅलन्स आहे 400. तर पहिले 400 देऊन टाकायचं. 400 10 रुपयानं घेतलं होतं आपण 4000 ते विकलं आणि त्यानंतर आपण 500च टोटली विकलेलं आहे. तर 500तनं 400 गेलं तर राहिले किती 100. 100चं रेट आता किती होतं, नेक्स्ट परचेस काय होतं आपलं 150चं होतं जिचं रेट 12 रुपये होतं. मग त्यातलं आपलं 150 नको आहे, फक्त 100च पाहिजे कारण 400 ऑलरेडी आपण विकलेत, 100 बाकी आहेत. 100 गुणिले 12 1200 रुपये होते. तर आता बॅलन्स किती राहिला, हे 400 तर आपले निघून गेले, 150मधलं 100 आपण विकून टाकलं. तर हे तर 150तलं 50 राहिलेलं आहे 12 रुपये, ह्याप्रमाणे 600 रुपये राहिलेले आहेत. आणि 100 जे
6 तारखेला आपण परचेस केलं होतं ते 100 आहे तसेच राहिले. त्याचं रेट होतं 14, यानी की 1400 रुपये बॅलन्समध्ये राहिलेलं आहे. त्यानंतर अगेन 12 तारखेला आपण काय केलेलं आहे, परचेस केलेलं आहे. किती परचेस केलेलं आहे आपण 150 परचेस केलेला आहे 11 रुपयानं, यानी की 1650 आहे. आता बॅलन्समध्ये पहिलं जे 50 राहिलेलं आहे 12 रुपयानं 600 रुपये, आणि त्यानंतर सेकंड 100 राहिलेले आहेत 14 रुपयानं 1400 रुपये, आणि हे आत्ताचे 150 रुपये गुणिले 100 1650 बॅलन्स राहिलेला आहे. त्यानंतर आहे सेल आहे 100 युनिट, त्यांनी रेट दिलेलं नाही आहे. तर पहिलं आपल्याला बॅलन्स किती राहिलेला आहे 50चं रेट काय आहे 12 रुपये, यानी की 700 रुपये. आणि त्यानंतर आपलं काय बॅलन्स होतं, तर 100 बॅलन्स होतं आपलं 14 रुपयानं 1400, पण 100मधलं आपल्याला फक्त 50च हवं आहे. 50 बाकी राहते, 14 रुपये रेटनं 700 रुपये. तर आता आपला ओव्हरऑल बॅलन्स काय राहतो आहे, 100तलं ते 50, 14 रुपये रेटनं 700, आणि हे जी 12 तारखेला परचेस केलेलं आहे 150, ते आहे तसंच बॅलन्स राहते. 150 गुणिले 11 1750. तर क्लोजिंग स्टॉक आपला आहे 50 क्वांटिटी 14 रुपयानं 700 रुपये, आणि 150 क्वांटिटी 11 रुपयानं 1750. तर टोटल अमाऊंट होतं आहे 2350, आणि टोटल क्वांटिटी होत आहे 200 युनिट.